नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, एक छोटा पण खूप महत्वाचा प्रश्न. तुमच्या बरोबर असं होतं का? दुपारची वेळ झालीये, घरात सगळे जेवायला बसलेत, पण तुम्हाला अजिबात भूक नाही. तरीही तुम्ही म्हणता, वेळ झाली आहे, खायलाच पाहिजे. रुटीन बिघडलं तर पचन बिघडतं, लेट जेवलो तर अंगावर येतं. हे आपण सगळेच कधीतरी करतो. पण आज प्रश्न असा आहे, भूक नसताना फक्त वेळ झाली म्हणून जेवणं शरीरासाठी खरंच योग्य आहे का? शरीर घड्याळाने नाही, तर सिग्नलने चालतं. आपल्याला वेळ कळते, पण शरीराला 2 वाजले हे कळत नाही. शरीर चालतं हार्मोनल सिग्नल्सवर. जेव्हा शरीराला एनर्जीची गरज असते, तेव्हा ते ग्रेलिन नावाचं हार्मोन वाढवतं. हा सिग्नल मेंदूला सांगतो, आता खाण्याची वेळ आहे. आणि जेव्हा पोट भरतं, तेव्हा लेप्टिन सिग्नल देतं, बस, पुरेसं झालं. म्हणजे भूक लागणं हा शरीराचा मेसेज आहे. तो अलाराम नाही, तो गरज आहे. भूक नसताना खाणं म्हणजे काय? कल्पना करा, तुमचं शरीर अजून मागचं जेवण पचवत आहे, पण तुम्ही नवीन अन्न टाकताय. हे तसंच आहे, जसं अर्धवट भरलेल्या टाकीत जबरदस्तीने आणखी पाणी ओतणं. परिणाम, पोट जड होतं, गॅस तयार होतो, ऍसिडिटी, आळस, सुस्ती, शरीराला काम वाढवतं. सगळ्यात मोठा तोटा, शरीराचे सिग्नल्स गोंधळतात. जर तुम्ही वारंवार भूक नसताना देखील खात राहिलात, तर शरीर शिकतं, हे माझं ऐकत नाही. मग काय होतं? खरी भूक लागली तरीही कळत नाही. पोट भरलं तरी खाणं थांबत नाही. म्हणजे ओव्हर इटिंगची सवय बनते. पण दुसरं टोकही तितकंच धोकादायक आहे. काही लोक म्हणतात, भूक नाही, मग जेवूच नका, आणि 6 ते 7 तास काहीच खात नाहीत. हे देखील चुकीचं आहे. जास्त वेळ उपाशी राहिल्यावर काय होतं? शरीर सर्व्हायव्हल मोडमध्ये जातं. ब्लड शुगर खाली येतो, चिडचिड, थकवा, डोकेदुखी, लक्ष केंद्रित होत नाही. मग जेव्हा खायला बसता, तुम्ही शांतपणे खात नाही, तुम्ही जास्त खाता. हे शरीराचं इमर्जन्सी रिस्पॉन्स आहे. मग वेळ पाळणं चुकीचं आहे का? तर नाही. वेळ ही रुटीनसाठी आहे. जर तुम्ही 15-20 दिवस रोज साधारण त्याच वेळी जेवलात, तर शरीर त्या वेळेला भूक तयार करायला शिकतं. पण वेळ मुख्य नाही. मुख्य म्हणजे भूक सिग्नल आहे. भूक नसताना जेवल्यावर शरीरात काय होतं? कल्पना करा, तुमच्या पोटात अजून मागचं जेवण पूर्णपणे पचलेलंच नाही, आणि आपण वरून अजून अन्न टाकतोय. तर हे अगदी तसंच आहे, जसं भरलेल्या बादलीत अजून पाणी ओतणं. पोटात आधीच अन्न असेल तर पचन रस नीट स्त्रवत नाही. अन्न जास्त वेळ पोटात राहतो, फुगेलपणा, जडपणा, गॅस, ढेकरं, आम्लपित्त, ऍसिडिटी. म्हणजे आपण खाल्लेलं अन्न शरीराला एनर्जी देण्याऐवजी प्रॉब्लेम बनतं. शरीर म्हणत असतं, थांब, अजून मला वेळ दे. पण आपण म्हणतो, नाही, घड्याळात 1 वाजला आहे. पचनासाठी शरीराला तयारी लागते. भूक लागली की पचनरस तयार होतात, पोट हलायला तयार होतं, इन्सुलिन रिस्पॉन्स योग्य देतो. पण भूक नसेल तर शरीर पचन मोड मध्येच असतं. म्हणूनच भूक नसताना जेवलं की सुस्ती येते, काम करावंसं वाटत नाही, जेवल्यावर लगेच झोप येते. कारण शरीर सगळी एनर्जी पचवायला वापरत असतं. सतत जबरदस्तीने जेवण्याचा सर्वात मोठा धोका. हे जरा लक्ष देऊन ऐका. आपण जर वारंवार शरीराचे सिग्नल दुर्लक्षित केले, तर शरीर हळूहळू ते सिग्नल देणंच कमी करतं. म्हणजे भूक लागण्याची नैसर्गिक क्षमता बिघडते. याला म्हणतात हंगरफुलनेस डिस्कनेक्शन. मग काय होतं? वेळेवर भूक लागत नाही. कधी अचानक जास्त भूक लागते, कधी काहीच खायची इच्छा होत नाही. शरीराचा नैसर्गिक रिदम बिघडतो. पण मग वेळेचं काय करायचं? इथेच लोक गोंधळतात. मग वेळ पाळायचीच नाही का? पाळायची आहे, पण जबरदस्तीने नाही. वेळ म्हणजे रुटीन, भूक म्हणजे सिग्नल, दोन्हींचा बॅलन्स हवा.
जसं जेवणाची वेळ झाली पण अजिबात भूक नाही, तर थोडा वेळ थांबा, कोमट पाणी प्या, हलकं चालन करा. बऱ्याचदा 20 ते 30 मिनिटांमध्ये नैसर्गिक भूक लागतेच. भूक नाही यामागची खरी कारणं काय? बऱ्याच वेळा भूक नसतं हेच सिग्नल असतं. कारण असू शकतं जास्त स्नॅक्स, सतत चहा, कॉफी, रात्री उशिरा जड जेवण, ताण, चिंता, कमी हालचाल. म्हणून भूक नाही म्हणजे शरीर बिघडलं असं नाही. कधी-कधी ते आपल्याला ब्रेक घ्यायला सांगतं. भूक मारणं ही दुसरी टोकाची चूक. पण हे तेवढंच महत्वाचं. काही लोक म्हणतात भूक लागली तरी कंट्रोल करायचं. ही सवय धोकादायक आहे. यामुळे ब्लड शुगर ड्रॉप, डोकेदुखी, चिडचिड यानंतर एकदम जास्त खाणं. म्हणून नियम असा आहे, भूक नाही, थोडं थांबा. भूक आहे, थांबू नका. काही लोकांनी जेवण हे कधीही स्किप करू नये. ते म्हणजे डायबिटीज, थायरॉइड, प्रेग्नेंट महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी वेळ प्लस भूक दोन्ही महत्वाचं आहे. सर्वात सोपा नियम, जेवायच्या आधी स्वतःला विचारा, मी आत्ता खातोय कारण मला भूक लागली आहे की वेळ झाली आहे म्हणून? जर उत्तर फक्त वेळ झाली, 10-15 मिनिटं थांबा. जर उत्तर असेल खरंच भूक आहे, तर आनंदाने जेवण करा. भूक ही शत्रू नाही, ती तुमच्या शरीराची भाषा आहे. तिला दाबू नका, तिला दुर्लक्षित करू नका, तिला समजून घ्या. मंडळी, आजचा व्हिडिओ जरा वेगळा होता. आपण घड्याळ नाही, शरीराचं ऐकायचं शिकतोय. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुमच्या शरीराचं ऐका आणि निरोगी राहा. धन्यवाद.